स्वानंदी तुला आठवतंय त्या दिवशी श्वेता सांगत होती की काही बायकांनी तिच्यावर हल्ला केला होता. ते कसं विसरेन मी? काय घाबरलो होतो आपण. पण थँक गॉड ती हार्ड ड्राईव्ह तिथेच होती. पण मला ना आजपर्यंत हे गूढच उलगडलं नाहीये की त्या बायका कोण होत्या, का हल्ला झाला. नाही, नंतर त्यावर आपण काही डिस्कशन केलंच नाही. पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? त्याच इन्सिडेंट नंतर ती येऊन आपल्याला भेटली, तिने ड्राईव्ह दिली, पण ती कनेक्ट कुठे झाली? कारण ती हार्ड ड्राईव्ह रिप्लेस झालेली आहे. म्हणजे त्या बायकांनी हो, त्यांनी फक्त चोरली नाही तर रिप्लेस पण केली. त्यामुळे आपण जी हार्ड ड्राईव्ह कनेक्ट करून पाहत होतो त्यात अंशुमनचा व्हिडिओ नसणार. कारण ओरिजिनल हार्ड ड्राईव्ह अंशुमनकडे आहे. तुम्हाला कसं कळलं? काय, मी ऑफिसमध्ये असताना अंशुमनच्या केबिन बाहेरून सहज जात होतो तेव्हा माझं लक्ष गेलं. तर तो लॅपटॉपवरती काहीतरी काम करत होता आणि त्या लॅपटॉपला अंशुमनने तीच हार्ड ड्राईव्ह कनेक्ट केलेली होती, ज्यात तो श्वेता बरोबरचे व्हिडिओ तुम्ही शूट केलेले पाहत होता. त्यामुळे मला माहिती आहे की तीच हार्ड ड्राईव्ह आहे. पण मग आनंदाला कदाचित ती काहीतरी त्याच्या ऑफिस मधल्या कामाची वगैरे हार्ड ड्राईव्ह असू शकेल. नाही, इम्पॉसिबल. म्हणजे अंशुमनने ऑफिसमध्ये एवढा वेळ काम करणं हे शक्यच नाहीये. आणि तीच हार्ड ड्राईव्ह आहे. कारण काय, मी ती हार्ड ड्राईव्ह निकिताला दिली होती वापरायला आणि निकिताने श्वेताला दिली, बरोबर? त्यामुळे मला खूप जास्त चांगलं आठवतं की तीच हार्ड ड्राईव्ह आहे. येताना मला काही बायकांनी अडवलं. त्या चोर होत्या. त्यांच्यासोबतच्या झटापटीत माझी पर्स खाली पडली आणि त्याच वेळी काहीतरी झालं असेल. बापरे, म्हणजे ही माणसं फक्त श्वेताला धमकावून थांबली नव्हती, तिच्यावर हल्ला सुद्धा करवला त्यांनी. कारण तो अंशुमन विरुद्धचा पुरावा आहे ना, कदाचित एकमेव पुरावा. आणि त्यासाठी तो जीवाची बाजी सुद्धा लावेल. कारण तो जर पुरावा समरच्या हाती लागला ना, तर इतकी वर्ष अंशुमन जो मुखवटा लावून फिरतोय ना, तो सगळ्यांसमोर गळून पडेल. ते जे चांगुलपणाचं नाटक करत असतो ना तो सगळ्यांसमोर, ते उघड पडेल ना. म्हणूनच त्या पुराव्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. नाही, पण आपल्याला ती हार्ड ड्राईव्ह तर मिळवायलाच हवी. कारण राजवाडेंच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला जातोय. आणि ही फसवणूक खूप वर्षानुवर्ष चालू आहे. प्लस श्वेताच्याही आयुष्याचा प्रश्न आहे ना. काय केलंस ग सुष्मिता? कळतंय का तुला काय केलंस? खोट्या सह्या केल्यास तू. खोट्या. हा दिवस दाखवलास तू मला. हे असे संस्कार केले होते का मी तुझ्यावर? इथपर्यंत मजल गेली तुझी. अगं आजपर्यंत तुझे सगळे हट्ट पुरवले मी, सगळे. चांगल्या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन घेऊन दिली. अजूनही तू तुझ्या शिक्षणाला गांभीर्यानं घे ग. तुझ्या ताईसारखी शिकून चांगली मोठी हो, नोकरी कर, व्यवसाय कर. ठीक आहे, तुला नोकरी व्यवसाय करायचा नव्हता, तुला वेगळ्या क्षेत्रामध्ये रस होता, हरकत नाही, त्यासाठी सुद्धा मी तुला प्रोत्साहन दिलं. पण तू काय केलं? काय कमी केलं ग तुला? सांग ना, काय कमी केलं? एका बापानं आणखीन काय करायला हवं होतं? आणि तू त्या कोर्टाच्या कागदांवर खोटी सही केलीस. खोटी. अगं बाई, यासाठी तुला शिक्षा होऊ शकते. कळतंय का तुला? शिरतंय का डोक्यात? चुकून झालं बाबा. अगं बाई माझी, याला चूक म्हणत नाहीत. समजून उमजून केलेली गोष्ट असते ना, तर त्याला गुन्हा म्हणतात. गुन्हा. मागे सुद्धा कुणातरी एजंटला पैसे द्यायचे होते म्हणून तू घरातले पैसे चोरून नेऊन त्याला दिले होतेस. त्याच वेळी मी तुला बजावलं होतं की नाही? या बाईच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ नकोस. तिची पावलं नेहमी वाकड्या दिशेलाच चालतात. तू जरा सरळ चाल, नाही तर हिच्यासारखी एक दिवस खड्ड्यात पडशील. तुम्ही दोघींनी ना मला तोंड लपवायला सुद्धा जागा ठेवली नाही ग. त्या अधीराच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही म्हणून. तसं काही घडलं असतं ना तर त्याला तू जबाबदार असली असतीस. तू. कळतंय का? मी मुद्दामून नाही केलं बाबा. मला मम्माने सांगितलं करायला म्हणून. या बाईला तर मी आयुष्यात कधीही माफ करणार नाही. पण बाळा, तुझ्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही.
जरा स्वतःच्या डोक्याचा वापर कर. आपण काय करतोय, कुणाचं ऐकून करतोय याचा जरा विचार करत जा ना. तू काय लहान नाहीस का आता? या अशा चुका जर करत बसशील ना तर जेलमध्येच असशील ग. बाबा आय एम सॉरी, मी नाही करणार परत असं, प्लीज सॉरी. हे बघ सुष्मिता, तुला शेवटचं सांगून ठेवतो, ही तुला शेवटची संधी आहे, शेवटची. यापुढे जर तू अशा चुका करशील ना तर आमच्यापैकी कोणीही तुला पाठीशी घालणार नाही. मी नाही, नंदू नाही, रोहन नाही, कुणी नाही. बाबा बाबा बघितलं ना, तुझ्यामुळे झालंय सगळं. तू सांगितलंस म्हणून मी हे सगळं केलं ना मम्मा. आता सगळे मलाच ओरडतायत. बोलू नको माझ्याशी. आनंद, मला एक गोष्ट सांग, ती ड्राईव्ह तू त्याच्या केबिन मध्ये बघितली होतीस, राईट? प्लीज, म्हणजे त्याच्याकडे होती ना, मग कशावरून ती केबिन मध्येच आहे? घेऊन गेला असेल सोबत तर? शक्यच नाही. अंशुमन ती हार्ड ड्राईव्ह सोबत घेऊन फिरणं इतकं मूर्ख नाही. ती केबिन मध्येच असणार. पण तो घरी घेऊन जाऊ शकतो ना ती ड्राईव्ह. एवढी मोठी रिस्क तो घेणार नाही. म्हणजे एवढं सगळं झाल्याच्या नंतर जिथे तू सतत असतेस तिथे तो हार्ड ड्राईव्ह घेऊन नाही येणार. आणि तसंही अंशुमन काही साधा मुलगा नाहीये. म्हणजे ऑफिसचं काम संपलं की लगेच घरी निघून येईल असं नाहीये. त्यामुळे ती हार्ड ड्राईव्ह सोबत घेऊन फिरण्याची रिस्क नाही घेणार. हो, बरोबर बोलतोय आनंद. हार्ड ड्राईव्ह ऑफिसमध्येच आहे आणि तीही अंशुमनच्या केबिनमध्ये. आणि अर्थात अंशुमनच्या केबिनच्या ड्रॉवरच्या सगळ्या चाव्या मॅनेजरकडे, कारण मॅनेजर त्याच्या शब्दाबाहेर नसतो कधीच. मॅनेजरकडे का? हो, तो असं कुठेही का ठेवेल चाव्या? काय बेसिकली अंशुमनला त्याच्या ॲब्सेन्समध्ये त्याच्या केबिनच्या आसपास किंवा केबिनमध्ये गेलेलं आवडत नाही कोणीही. त्यामुळे तो सतत तो CCTV ऑन करून बसलेला असतो, सतत चेक करत असतो. आणि शिवाय मॅनेजरलाही आजूबाजूला फिरकायला सांगत असतो. काय एवढा खजिना आहे त्यात माहीत नाही, पण फार लक्ष असतं त्याचं केबिनवरती. नाही, पण मग असं असेल तर आपल्याला त्याच्या केबिनमध्ये घुसण्यासाठी काहीतरी करावं लागेल. अहो तुम्हाला मेल केलाय मी, तुम्ही चेक तर करा. मग काय तर. सर 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 हॅपी बर्थडे. अरे थँक्यू. सर आज आम्हाला पार्टी हवी आहे. पार्टी? अरे आता मी काय लहान राहिलो का पार्टी वगैरे करायला? खूप कामं पडलेत. अंशुमन सर येतील, चला कामाला लागा. पार्टी हवीच सर. आज आम्ही तुमचे खिसे कापणारच. नाही, खिसे कापा. हा, तुम्ही खिसे कापल्यावरच कळेल. हा फक्त नावाला मॅनेजर आहे, खिशात काहीच नाही याच्या. बरं चला, बाकी काय, ती फाईल पूर्ण झाली का? हो सर. नक्की ना बाबा? अंशुमन सर माझा जीव घेतील नाही तर. पण नाही. सगळं बाजूला राहील. परफेक्ट. काय? या शेळकेच्या बर्थडे केकच्या कटिंगच्या निमित्ताने ना आपण सगळ्यांना एंगेज करू शकतो. आणि अंशुमनच्या केबिनमध्ये हळूच जाऊन हार्ड डिस्क मिळवू शकतो.